तापलेल्या वातावरणात सुशील केडिया नावाच्या गुंतवणूक तज्ञाने आगीत तेल ओतण्याचं काम केलंय। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा अशी एक्सपोस्ट करत सुशील केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना टॅग केली। मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला अशी चिथावणीखोर भाषाही केडियांनी केली। तर सुशील केडियांनी राज ठाकरेंना डिवचताना नेमकी कोणती पोस्ट केली आहे ते पाहूया। राज ठाकरे नीट ऐका, मुंबईत 30 वर्ष राहूनही मला मराठी व्यवस्थित येत नाही। तुमच्यासारख्या अरेरावी करणाऱ्या माणसाला मराठीचा मक्ता जोपर्यंत दिला गेलाय तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा अशी ही वादग्रस्त पोस्ट आहे ज्यावरून आता सगळीकडे वाद रंगलेला पाहायला मिळतोय। दरम्यान ऍक्शनला रिएक्शन ही मिळणारच अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांनी दिली। ह्याच्यावर की नतद्रष्ट माणसं महाराष्ट्रात आहेतच, परंतु ह्याला नक्की पेरलाय कोणी, ह्याचा बोलविता धनी कोण आहे? कारण ह्याच्यावर की माणसं असतील त्याला योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर मनसे देईल, परंतु हा विषय फक्त मनसेपुरता नाही आहे, हा विषय कुठल्याही पक्षापुरता नाही आहे, हा विषय मराठी माणसाचा आहे। 12 कोटी लोक इथे राहत आहेत। आज हा एक बोलणारा पुढे आलाय, लक्षात ठेवा, हा एक आलाय, भविष्यात ह्याचे हजारो लाखो होऊ शकतात। तर मराठीचा आग्रह योग्य आहे, मात्र दुराग्रह नको अशी भूमिका मांडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तर मराठीबाबत कोणतीही मस्ती चालणार नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। त्यामुळे केडिया प्रकरणी महायुतीमध्येच मतमतांतर आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतो।